मुंबई विद्यापीठाकडून महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे। मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे। 40 महाविद्यालयांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्यानं नोटीस पाठवल्यात। मुंबई विद्यापीठानं 40 महाविद्यालयांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। या महाविद्यालयांची यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश संख्या शून्य करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून या महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। 40 महाविद्यालयांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, मुंबई विद्यापीठानं महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे, काय अपडेट? नक्कीच अंकिता, मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। आपण मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्यामुळे या नोटिसा या पाठवलेल्या आहेत आणि मुंबई विद्यापीठाने 40 महाविद्यालयांना 1 लाख रुपयाचा दंड हा ठोठावलेला आहे आणि या महाविद्यालयांची यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश संख्या शून्य करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। त्यामुळे मोठा आता निर्णय हा मुंबई विद्यापीठाने घेतलेला आहे आणि आपण या ठिकाणी मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाला आपण नोटिसा देखील पाठवलेल्या आहेत आणि या संदर्भात त्यांनी 1 लाख रुपयाचा दंड देखील हा ठोठावलेला आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर 3 ते 5 वर्ष आपल्या महाविद्यालयाला प्रवेश देता येणार नाही। त्यामुळे विधीच्या जवळपास 4,000हून अधिक जागा या घटणार आहे। त्यामुळे मोठा निर्णय हा मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेला आहे आणि महाविद्यालयांना आपण 1 लाख रुपयाचा नोटीस हा ठोठवण्यात आलेला आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।